जोडी आपण मैदानात पाहतोय, जश आणि हितेन. नक्कीच जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आले आहेत या आगरी कोळी स्पर्धेमध्ये देखील. आणि इतरत्र जर सामने आपण पाहिले तर नक्कीच तुषारदादा माहिती देतील की बऱ्याच ठिकाणी एक गाव एक फॉर्मॅट असू दे किंवा राई मुर्दा मोरवा येथे देखील गावकप बऱ्याच वेळा होत असतो. बरेच फोटो आम्हाला देखील स्टेटसवर येत असतात. त्यामुळे कोण कशा पद्धतीने फलंदाजी गोलंदाजी करतोय हे सर्व खेळाडूंना माहीत आहे. परंतु आता मात्र या रजनी स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने दोन्ही संघ कामगिरी करतील यावर लक्ष आहे. पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय, पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल आणि या सामन्याला होते सुरुवात. हर्ष भोईर, हर्ष टू जश. कुठेतरी अतिशय चांगल्या प्रमाणात धावा या पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय. हर्ष पहिला चेंडू, वेगवान चेंडू हलक्या हाताने पॉइंट रिजन मध्ये ढकलून दिलाय आणि धावसंख्येला प्रारंभ केला जातोय. यस, 2 धावा डिक्लेअरच्या रूपाने पंच अशोक सर आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत की डी झोन आहे तिथे, त्यामुळे 2 धावा या डी च्या रूपाने राई संघाला मिळत आहेत. जेम्स बॉन्ड राई विरुद्ध जय श्रीराम मुर्दा असा आपण सामना पाहतोय. क्रमांक 4 चा सामना आजच्या दिवसातील. आजची रजनी जर आपण पाहिली, आगरी कोळी युवा स्पर्धेचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र वेगवान चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोलात टाकला होता, खोलून काढावा लागतंय जश यांना. एक चांगली सुरुवात मी म्हणेन हर्ष यांची, कारण हर्षला माहिती आहे समोर देखील तेवढाच महत्त्वपूर्ण फलंदाज राई संघासाठी जश पाडेल. जश आणि हितेन ही सलामीची जोडी आपण या आगरी कोळी युवा स्पर्धेमध्ये पाहतोय. मीरा भाईंदर आगरी कोळी युवा चषक, मला वाटतं 7वी स्पर्धा आहे या संपूर्ण वर्षातील. पुढचा सामना लॉफ्ट करतायत, इथे मात्र बिगी येतोय. पंच इन ऍक्शन येत आहेत. 6 धावा, षटकार. इथे मात्र षटकारानिशी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय तो म्हणजे हितेन. आणि एक मोठा प्रहार हर्ष भोईरवर केला जातोय. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर या षटकाराच्या वतीने धावफलक बहरतोय. धावा झालेत 9 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करतायत. अजून एक मोठा फटका येतोय. हितेन इज ऑन फायर. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार. अतिशय अप्रतिम संगीत डीजे मार्फत वाजवलं जात आहे. कारण आजचा संपूर्ण दिवस जर पाहिला तर आगरी कोळी संघ आपल्या खेळताना दिसतात आणि त्याच पद्धतीने संगीत देखील वाजवलं जात आहे. पुढचा चेंडू स्लोअर 1 चेंडू. आता मात्र थोडस चेंडूचा वेग कमी केला होता, त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हितेन यांचा हाणून पाडला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. चांगला कमबॅक म्हणेन मी हर्ष भोईर यांचं. 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी चेंडूचा वेग कमी केला आणि त्याचा फायदा होतोय. चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच लक्ष असेल, पुढचा सामना घरचा संघ खेळणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू, याला म्हणतात कमबॅक. जर 2 मोठे फटके आले त्यानंतर देखील 2 चेंडू निर्धाव मी टाकू शकतोय. वेल बॉल हर्ष. शेवटचे 2 चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळले जात आहेत. षटक संपता या दरम्यान मला वाटतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे समालोचक आम्हाला माहिती देत आहेत धावसंख्या झाली ती म्हणजे 15. बघा 15 मिनिटांचाच अवधी आहे पहिली 3 षटक पूर्ण करण्यासाठी. या दरम्यान कुणाल पाटील यांचं आगमन होत आहे. आमचे जवळचे मित्र कुणाल जयंत पाटील यांचं आगमन होत आहे.
उद्यापासून सुरुवात होणार आहे बादशाह चषक A1 जोडी राकेश पाटील जितू पाटील यांच्या मार्फत बादशाह चषक आपण अनुभवणार आहात. प्रेक्षकांची संख्या जर पाहिली तर बरीच संख्या वाढलेली दिसते. नवीन गोलंदाज यस मंथन येतोय. अजून एक युवा सितारा मुर्दा संघाचा. नक्कीच बघा ही स्पर्धा जेव्हा आम्ही सुरुवात करत होतो बऱ्याच ठिकाणी मी ही माहिती दिली. आज नवगरच्या मैदानावर देखील ही माहिती देतोय. बऱ्याच संघांना दादा आम्ही जाऊन भेटलो की आपण खेळणार का अशी स्पर्धेचं आम्ही आयोजन एक विचार करतोय आणि 9 संघांनी पहिल्या वर्षी आम्हाला सहभाग दर्शवला आणि यावर्षी एकसर हा आपण एक मीरा भाईंदर बाहेरील संघ आपल्या या संघांमध्ये दाखल केला आहे. आतापर्यंत 10 संघांची आपण स्पर्धा खेळतोय. मंथन पहिला चेंडू वेगवान चेंडू इथे मात्र बॅटची हलकीशी कट घेतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला चेंडू इथे थोडंसं मला वाटतं क्षेत्ररक्षक आरामात आले चेंडूवर आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. 2 धावा धावून पूर्ण झालेत. जेव्हा एखादी स्पर्धा सुरू करायची असते तेव्हा भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि गुरुदेव संघ असेल राई संघ असेल मुर्दा संघ असेल या सर्वांनीच आम्हाला लगेच होकार दर्शवला. तदनंतर आम्ही मीरा खारीगाव पेनकरपाडा हे देखील संघ दाखल केले कारण या संघांमधनं खेळाडू आम्ही पाहत असतो की चांगले खेळत आहेत पण कुठेतरी एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला पाहिजे. म्हणूनच या आगरी कोळी युवा स्पर्धेचं आयोजन मला वाटतं हे लागोपाठचं 2रं वर्ष आहे आणि पुढे देखील अशाच पद्धतीने सुरू राहील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. स्क्वेअर लेग रिजनमधनं थोडंसं क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. बघा 15 मिनटं आहेत या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. जर पंचांनी आपल्याला सांगितलं तर एक खेळाडू नक्कीच शेवटच्या षटकार आतमध्ये घ्यावा लागेल. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे पण तो कव्हर रिजनमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो. 1 धाव धावून पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत आणि 2 धावा धावून पूर्ण झालेत. मला वाटतंय मीत आहे का? यस मीत आहे आणि मीतच्या मागे मला वाटतंय चेंडू लागलाय का? 1 शॉट आहे का सर? यस 1 शॉट आहे. एकच धाव आहे ही. बघा पंचांचं लक्ष अतिशय व्यवस्थितरित्या आहे. 1 धाव शॉट इथे मला वाटतं हितेनच्या मार्फत काढण्यात आले त्यामुळे एकच धाव इथे गणली जाईल. मीत देखील एक चांगला खेळाडू आहे. कधी कधी असा दिवस असतो की चेंडू आपल्याच मागे लागतो आणि मला वाटतंय स्क्वेअर लेगमध्ये मीत होते तेव्हा देखील चेंडू त्यांच्या जवळ आला होता. आता लॉंग ऑफमध्ये आले तरी देखील चेंडू येतोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण मीत मार्फत देखील केलं जात आहे. 1 शॉटने धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा मंथन इथे मात्र चांगला चेंडू वेदांत आहेत तिथे 1 धाव धावून पूर्ण झाले आहेत. कोणती रिस्क घेणार नाही आहेत कारण वेदांताची फेकी अचूक आहे. जशला देखील माहिती आहे. चांगली गोलंदाजी म्हणेन मी मंथन यांची. आतापर्यंत जर पाहिलं तर मला वाटतंय 4च धावा या 3 चेंडूंमध्ये दिलेल्या आहेत. चांगलं षटक पाहायला मिळतंय मंथन भोईर यांचं. पुढचा चेंडू इथे मात्र हितेन इज ऑन फायर. अजून एक तडाखा हितेन यांच्या बॅटमधनं येतो एक दमदार आगरी कोळी षटकार. मात्र हितेन पाटील यांच्या बॅटमधनं अजून एक षटकार येतोय. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले होते. दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार येतोय. तब्बल 3 षटकार हितेन पाटील यांच्या बॅटमधनं. ज्या पद्धतीने मागचा सामना जर आपण पाहिला आता हितेश पाटील यांनी तशी फलंदाजी केली होती आणि इथे देखील जवळपास त्याच नावाचा हितेन आक्रमक सुरुवात करताना दिसतोय मुर्दा संघासाठी. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑन पूल केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत आणि 2 धावा धावून पूर्ण होत आहेत तिथे.
पुन्हा एकदा मंथन, इथे मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका आहे. चांगला प्रयत्न आणि मला वाटतं फलंदाज होतोय बाद. यस, पंचांनी आधी निहाळलं, पाहिलं, इज गॉन. वेलकम डीजे. पहिला धक्का राई संघासाठी. हर्ष भोईर यांच्या मार्फत अप्रतिम झेल पाहायला मिळतोय आपल्याला, कारण हितेन घातक ठरत चालला होता मुर्दा संघासाठी आणि कुठेतरी एक विकेट मिळवून कमबॅक करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मुर्दा संघाच्या वतीने करण्यात येतोय. पाहावं लागेल नवीन फलंदाज यश घरत, मॅन इन फॉर्म. यश येतोय मैदानात, पाहावं लागेल क्रमांक 3च्या जागेवर महत्वपूर्ण फलंदाज यश घरत. इनिंग्स ब्रेक मध्ये मला वाटतं घरचा संघ नवघर आणि घोडबंदर बॉयज घोडबंदर संघ यांचा नाणेफेक केला जाणार आहे. तरी दोन्ही संघांच्या संघनायकांना आमचं ऑफिशियल कॉल आहे की आपण इनिंग्स ब्रेकच्या आधी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपण पुढच्या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत आणि या सामन्यानंतर आपण जे 5 संघ जिंकलेले आहेत त्यांचा ड्रॉ होईल आणि तदनंतर एक्सर स्पर्धेचा देखील ड्रॉ आपण आजच करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल की सर्व संघनायकांनी या सामन्यानंतर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. इथे मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाल्यात ते म्हणजे 27-27, 13.50च्या सरासरीने राई संघ इथे सुरुवात करताना दिसतोय. नवीन गोलंदाज कुशल मात्रे. पहिला चेंडू कुशलला थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हाताळला होता, पण तो वेग भन्नाट असल्यामुळे व्यवस्थितरित्या टाइम करू शकलेले नाही आहेत. जश यांची खेळी पाहिली तर नक्कीच एकेरी दुहेरी धावसंख्येवर थोडासा भर दिलेला दिसतोय. अजूनही मोठा फटका जश पाटील यांच्या बॅटमधनं येत नाहीये, परंतु थोडासा गेअर वाढवावा लागेल आता, कारण 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. त्यामुळे मागचे सामने जर आपण पाहिले तर मला वाटतंय तिन्ही सामन्यामध्ये 60+ ही धावसंख्या झाले. यशासाठी पहिला चेंडू, वेगवान मारा कुशल मात्रे. मी आधीच सांगितलं या गोलंदाजावर लक्ष द्या, कारण महत्वपूर्ण गोलंदाज आहे आणि कुठेतरी आपल्या नावाप्रमाणे साजेशी अशी कामगिरी करताना दिसत आहेत ते म्हणजे कुशल. पहिला चेंडू यश घरत यांच्यासाठी वेगवान हाताळला जातोय, चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर कुशल मात्रे. अजून एक वेगवान चेंडू, अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कुशल मात्रे, मी आधीच सांगितलं होतं की भरपूर भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे आणि लाईन अँड लेन देखील व्यवस्थित आहे. त्यामुळे लागोपाठचा दुसरा चेंडू जातोय निर्धाव. कुठेतरी मी कमबॅक म्हणेन, कारण पहिल्या षटकामध्ये मला वाटतंय 15 धावा आल्यानंतर कुठेतरी मुर्दा संघ येथे सामन्यामध्ये कमबॅक करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुशल मात्रे. अजून एक चेंडू निर्धाव येतोय. लागोपाठचा तिसरा चेंडू आणि मुर्दा संघाच्या डगआउट मधनं बघा काय आवाज येतोय, कारण दोन्ही आजूबाजूचे गाव आहेत, आजूबाजूचे संघ आहेत, एकमेकांच्या उणीवा माहिती आहेत आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी मला वाटतं कुशल मात्रेकडनं केली जाते. आता मात्र दडपण दिसतंय फलंदाजावर. चौथा चेंडू आता मात्र बॅटच्या रेंज मध्ये येतोय आणि मागच्या 3 चेंडूवर काय घडलंय ते विसरतायत आणि ठोकतायत एक दमदार षटकार. चौतीस धावा 34. या षटकाराशी कुठेतरी यश यांचं थोडंसं दडपण कमी होत आहे, कारण लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आले होते. चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत आहे. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. धावसंख्या झाले 34. 34 धावा. अजून एक चांगला चेंडू, बॅटची कट घेतोय स्क्वेअर लेग रिजन मधनं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
मंथन भोईर बघा षटक हाताळल्यानंतर क्षेत्ररक्षणात देखील चांगलं केलं जातं. याच दरम्यान मला वाटतं षटक संपतायत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 1 बाद 35 धावा. धावा झालेत 35. एक गडी बाद 35. नवीन गोलंदाज कोण असेल? वेदांत पाटील आपल्याला दिसत आहेत गोलंदाजी मार्कवर. नक्कीच आज अष्टपैलू कामगिरी करावी लागणार आहे. कारण कुठेतरी मला वाटतंय धनेश मात्र दिसत नाही आहेत आज, थोडंसं इंजरीमध्ये आहेत. कारण नेहमीच संघाचं पहिलं किंवा दुसरं षटक हाताळण्यासाठी धनेश मात्रे आपण नेहमीच पाहत असतो. त्यामुळे वेदांत यांना त्यांची जागा भरून काढावी लागते. बघा 1 षटकानंतर आम्ही नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण या वेदांचा पहिला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. इथे मात्र काय घडलंय मला वाटतं विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. नक्कीच बघा हा नियम देखील मी तुम्हाला एक आठवण करून देतोय. यष्टीरक्षकाला चेंडू सापडला नव्हता म्हणून ही स्ट्राईक चेंज आपण व्हॅलिड मानली जाते. हाच जर चेंडू यष्टीरक्षकाला सापडला असता तर मात्र त्याच क्षणी चेंडू आपला देड झाला असता. काही नियमावली आहे आगरीकोळी युवा संघाची देखील आणि याच नियमावलीनुसार हे सर्व सामने आपण खेळवतोय. नवीन फलंदाज मला वाटतं करण मात्रे. शेवटचं षटक मैदानात सुरू आहे. चला आम्ही ऑफिशियल कॉल देतोय. घोडबंदर संघाचे कर्णधार या आपण या इनिंग नंतर लगेच नाणेफेक करणार आहोत. नवघर संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. तरी विनंती असेल घोडबंदर बॉईज घोडबंदर संघ जश टू वेदांत. इथे मात्र शॉटॉम पूल केला जातोय. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय एक दमदार षटकार. धावसंख्या उसळी घेते. धावा झाले ते म्हणजे 41 41. आणि बऱ्याच वेळा एकत्र खेळत असतात वेदांत जश. त्यामुळे माहिती आहे कशा पद्धतीने गोलंदाजी होते, कशा पद्धतीने फलंदाजी होतोय. आणि जश देखील सलामीला आले होते त्यामुळे खेळपट्टीचा चांगलाच आता त्यांना अनुभव आलाय. पुन्हा एकदा वेदांत. इथे मात्र वेगवान चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. आर पार दमदार सीमारेषा पार. येतोय अजून एक दमदार षटकार. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर हा एक मोठा प्रहार केला जातोय. बॉल दे बॉल बाहेर गेला वाटतं. हव्या बॉल घे. आला लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका येतोय. कुठेतरी इथे मात्र कमबॅक करावा लागेल. वेदांत पाटील याला थोडासा वेगवान चेंडू हाताळला होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय त्यामुळे सरळ सीमारेषा बाहेर फेकून दिला जातोय. धावसंख्या झाले ती म्हणजे 47 47. ते मात्र अजून एक मोठा फटका येईल का? आता यस मला वाटतं हॅट्रिक पूर्ण केली जाते जश मार्फत. लागोपाठचा तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार. मात्र लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूवर येतोय षटकार आणि 50 देखील इथे गाठली जाते. 53 धावा. वेल डन राई संघ.
अजूनही मला वाटतंय 2 चेंडू शिल्लक आहेत आणि तो 60 डावांचा एक बेंचमार्क आहे ना तुषार सर, तो पार होतोय का बघायचा आहे. अजून एक मोठा फटका, परंतु बराच वेळ हवेत आहे, हवी आहे, कोणती चूक होणार नाहीये. आता मात्र डगआउट मध्ये जावं लागेल, ते म्हणजे जश यांना. अजून एक धक्का बसतोय राई संघाला. इथे मात्र जयेश पाटील मी आधीच सांगितलं होतं भरपूर घातक ठरू शकतोय, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण जजचा खेळ पाहिला तर एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला होता आणि कुठेतरी आता ॲक्सेलरेट केलं जात आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकून 10 चेंडू आणि 26 धावांवर जयेश माघारी परतोय आणि आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन पोहोचवतोय. नवीन फलंदाज हितेश म्हात्रे, मिस्टर गोटू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे घोडबंदर संघ. चला या, आपण लगेच नाणेफेक करून घेणार आहोत. आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचना करण्यात येते, घोडबंदर संघ आपला कर्णधार लगेच पाठवून द्या. नवघर संघ इथे उपस्थित झालेला आहे आणि इन ॲक्शन मध्ये लगेच आपल्याला दिसणार आहे घरच्या मैदानावर कशा पद्धतीने खेळ होतोय, आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. अंतिम देखील बराच वेळ हवेत आहे. एक धाव दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत. मला वाटतं 2 धावा धावून पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, तर नाही. षटक संपतायत 4 षटकांच्या समाप्तीनंतर मला वाटतंय धावा झालेत त्या म्हणजे 55 धावा झालेल्या आहेत आणि 56 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात येत आहे, ते म्हणजे राई संघाने ठेवलंय, ते म्हणजे मुर्दा संघासमोर. चला आमचे दोन्ही आमचे मान्यवर श्री प्रकाश पाटील यांना विनंती करतोय की आपण या, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत, केतन आणि मयुरेश. मान्यवरांना विनंती करतोय की या, आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. आजच्या रजनीतील 5वा सामना. तर नाणेफेक होते बघा. नाणं आधी बघून घ्या. A1 जोडी आहे एक साईडला आणि दुसऱ्या साईडला आहे बादशाह चषक. तर कॉल कोण देत आहे? नवकर संघाचे संघनायक इथे कॉल देतील. A1 जोडी असा कॉल आहे आणि येत आहे ते म्हणजे बादशाह चषक. तर मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि दोन्ही संघांना आम्ही लगेच बेस्ट ऑफ लक देतोय आणि लगेच सामन्याकडे वळणार आहोत. धन्यवाद. दोन्ही संघनायकांना इथे आम्ही सन्मानित करणार आहोत. आयोजकांच्या वतीने एक भेटवस्तू दोन्ही संघनायकांना देण्यात येणार आहे. चला पिचवर प्रॅक्टिस करू नका. राई संघ आपल्याकडनं ही अपेक्षा नाही, आपल्याला या गोष्टी सांगायला लागल्या नाही पाहिजे. पिचच्या बाहेर आपण सराव करा. उदय पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मयुरेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून पुष्पगुच्छ सन्मान आणि मायेची उबदार शॉल देऊन मयुरेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. तदनंतर केतन वैती घोडबंदर संघाचे कर्णधार आहेत, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. पुष्पगुच्छ, एक सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शॉल देऊन आम्ही सन्मानित करतोय दोन्ही संघनायकांना. तर धन्यवाद. लगेच आपला निर्णय कळवा, आम्ही सामन्याकडे वळणार आहोत. चला आमचे स्पर्धेचे ऑफिशियल समालोचक संकेत पाटील दादा आले असतील तर या, लगेच आम्हाला जॉईन व्हा.
कारण या सामन्यानंतर आपण लगेच ड्रॉ करणार आहोत, कारण 5 संघ चला सलामीची जोडी मैदानात आले. आपले घोडबंद नको पेनकर पाडा मीरा एकच सारख्या फोल्ड कर नो मीरा हरिगाव नवगर इथे मात्र मोठा धक्का बसतोय, तो म्हणजे मुर्दा संघाला. भौमिक परततोय आपलं खातंही न खोलता. नवीन फलंदाज मला वाटतंय मिस्टर अविनाश पाटील. आता मात्र मोठा दारोमदार असणार आहे अवी आणि वेदांतवर, कारण महत्वपूर्ण जोडी असेल मुर्दा संघासाठी 56 धावा चेस करताना. बघा या गोष्टीकडे लक्ष द्या. राई संघ 15 मिनिटांचा टायमर आपला ऑन आहे आणि कुठेही 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 मिनिटांच्या वरती जर टाइम गेलं तर नक्कीच आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतंय. पुन्हा एकदा जश पाडेल. इथे मात्र स्लोअर वन चेंडू, फसवा चेंडू. मला वाटतं हितेश मात्र यांच्याकडनं चूक होतोय, चेंडू सापडत नाहीये आणि बायच्या रूपाने ते 2 धावा प्राप्त होत आहेत त्या म्हणजे मुर्दा संघाला. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय या आमच्या संपूर्ण समालोचन कक्षामध्ये.
संध्याकाळच्या सत्रापासून बरेच मान्यवर इथे उपस्थित झालेत आणि अजून देखील प्रेक्षक आमच्या मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे. सर्वांचं वेलकम करतोय आम्ही नवघर संघाच्या वतीने. आलेल्या सर्व मान्यवरांचं या आगरी कोळी युवा चषकामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय जज मार्फत. ऑफसाईड जर आपण पाहिली तर पॅक केली जाते. 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला 5 खेळाडू दिसत आहेत. शॉर्ट पिच मध्ये चेंडू बॅटची कड घेते. पुन्हा एकदा मला वाटतं डी झोन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. पंचांचा पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या रूपाने 2 धावा असा इशारा येतोय. धावफलक पुढे सरकतोय. धावा झालेत त्या म्हणजे 5. या सामन्यानंतर मी पुन्हा एकदा सर्व कर्णधारांना विनंती करेन की आपण यायचं इथे. आपण नसाल तर आपल्या संघाचा एक खेळाडू पाठवून द्या. इथे मात्र एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मोठा धक्का बसेल. वेलकम डीजे. डीजे काहीच गरज नव्हती हा फटका खेळण्याची, कारण मागचा चेंडू जर पाहिला तर शॉर्ट पिच चेंडूला षटकार ठोकला होता आणि कुठेतरी स्टेप आउट आले आणि अजून एक धक्का मुर्दा संघाला. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. 2 गडी बाद. धावसंख्या झाले 11. नवीन फलंदाज मिस्टर हर्ष भोईर. नक्कीच चांगली कामगिरीची अपेक्षा असेल संपूर्ण मुर्दा संघाला, कारण ज्या पद्धतीने ISPL मधनं आलेत त्यानंतर बरीच कामगिरी सुधारले. चांगलं प्रशिक्षण देखील मिळालेलं आहे. त्यामुळे नक्कीच उत्तम कामगिरी या संपूर्ण सीझन मध्ये आम्ही हर्ष भोईर यांची पाहतोय. नक्कीच हनुमान जन्मोत्सव निमित्त पाणजू येथे मुर्दा संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता आणि तिथे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक हर्ष भोईर या खेळाडूला मिळालं होतं. त्यामुळे मी आधीच सांगितलंय की भरपूर चांगली कामगिरी या खेळाडू मार्फत झालेली आहे. दोन्ही महत्त्वपूर्ण खेळाडू मुर्दा संघासाठी. पहिला चेंडू हितेश म्हात्रे यांचा भिरकावून दिलाय, परंतु इथे मात्र व्हॉट अ कॅच. प्रिन्स आहे का? यश घरत आहे तिथे. काय कॅच घेतलाय. वेदांत पाटील नावाचा फटका हा षटकारासाठी बाहेर जात होता, परंतु मध्ये येत आहेत यश घरत. 100 कॅच इज गॉन. अजून एक धक्का. मुर्दा संघ बॅकफुटवर. एक मोठा धक्का बसतोय मुर्दा संघासाठी. वेदांत पाटील इथे बाद होऊन परत आहेत. नवीन फलंदाज वेदांत यांची जागा भरून काढण्यासाठी
सिद्धांत येत आहेत. सिद्धांत देखील अजून एक युवा खेळाडू, युवा हिरा मुर्दा संघाला मिळालाय. सिद्धांत आणि हर्ष ही जोडी आपण मैदानात आता पाहतोय. एक मोठी भागीदारी रचावी लागेल. जे ओव्हर्सचे गेम आहेत ते जिंकावे लागतील. कुठेतरी टार्गेट आपल्या समोर आहे, परंतु त्या जवळ कसं पोहोचता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. हितेश म्हात्रे यांना पहिल्याच चेंडूवर इथे सफलता प्राप्त होते. मागील बऱ्याच वर्षांपासून जेम्स बॉन्ड राई संघासाठी हा खेळाडू आपली सेवा देतोय. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू चूक घडते. अजून एक फलंदाज होईल तो म्हणजे बाद. असं वाटलं होतं मोठा फटका येतोय की काय, परंतु लावण्य कोणतीही चूक करत नाही आहेत. अजून एक धक्का मुर्दा संघाला. संघ बॅट्समन लगेच पाठवून द्या. मिहिर भोईर, मला वाटतं दोन बंधूंची जोडी आपल्याला आता मैदानात पाहायला दिसेल. लेफ्ट हँडेड फलंदाज मिहिर भोईर आणि त्यांचेच बंधू हर्ष भोईर. हितेश म्हात्रे यांच्यावर लक्ष असेल. ऑन हॅट्रिक आहेत. इज ऑन हॅट्रिक. इथे मात्र चेंडू पायावर आदळलाय का पाहावं लागेल. पंचांकडे दाद मागितली जाते. नॉट आउट असा इशारा येतोय. आज काय आता ओके ओके ठीक आहे. थांब जरा कॉमेंट्री करतो. टन्ना बॉल नक्कीच धावबाची संधी निर्माण झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी मला वाटतंय चेंडू हातात सापडला नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. थोडासा रनअप चुकतोय हितेश म्हात्रे यांचा. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये मारा. एक धाव धावून पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघाले. फेकी येईपर्यंत मला वाटतं 2 धावा धावून पूर्ण होतील. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे फक्त 14 धावा झाल्या आहेत. आतापर्यंत 56 धावांचा पाठलाग आहे. कुठेतरी राई संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. 14 चेंडू आणि मला वाटतं तब्बल 42 धावा 42 14-42 धावा पूर्ण कराव्या लागतील. इथे मात्र वेगवान चेंडू बराच वेळ हवेत आहे. पुन्हा एकदा 1 धाव धावून पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघाले. 2 धावा फेकी येईपर्यंत धावून पूर्ण होत आहे. नक्कीच, परंतु राई संघ विचार करत असेल एकेरी दुहेरी धावसंख्येने राई संघाला जास्त काही फरक पडणार नाहीये. कारण आता मात्र जर सामना पाहिला ना तर मोठे फटके खेळणं ही काळाची गरज बनलेली आहे. कारण अजूनही 40 धावा मला वाटतं कराव्या लागतील. 16 धावा झाल्या आहेत. 13 चेंडू आणि 40 धावा. 13 चेंडूंमध्ये जवळजवळ 5 मोठे फटके खेळावे लागतील.
कमीत कमी नक्कीच मी म्हटलंय 5 मोठे फटके खेळावे लागतील आणि ही कॅपॅसिटी आहे हर्ष भोईर मिहिर भोईर या दोन्ही बंधूंकडे. पुन्हा एकदा हितेश स्लो रन फसवा चेंडू हलक्या हाताने सरळ रेषेत पुश केलाय. करण आहे थोडंसं फंबल होत आहे. लगेच मिहिर सांगतोय की 2 धाव आपण धावून पूर्ण करू शकतोय. याच दरम्यान मला वाटतंय षटक संपतंय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. मुर्दा संघाला थोडासा आपण वेळ देतोय डीजे साठी. वेलकम डीजे. आपल्याला दिसत आहेत मिस्टर यश गरत. 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता या नाईट स्पर्धेमध्ये. जर आपल्याला आव्हान टिकवायचं असेल मुर्दा संघ तर नक्कीच या 38 धावा पूर्ण कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंगचा आपला नियम आहे. आगरी केवळाई युवा चषक 2026 आणि 7वी स्पर्धा आपण पाहतोय. पुढील स्पर्धा एक्सर येथे होणार आहे. इथे मात्र बॅटची कट घेऊन चेंडू इथे नाही तिथे कोणतीही चूक होणार नाहीये. पहिल्या चेंडूवर यशला देखील यश मिळत आहे. मिहिर भोईर इज गॉन. डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र नवीन फलंदाज मीत. संपूर्ण लक्ष आता असेल ते म्हणजे हर्ष भोईरवर. 11 चेंडू 38 धावांची आवश्यकता. चला आम्ही ऑफिशियल कॉल देतोय. आमचे 10 संघांचे संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण या. आम्ही या सामन्यानंतर एक्सर स्पर्धेचा ड्रॉ करणार आहोत. तसेच जे 5 संघ जिंकतील त्यांचा देखील ड्रॉ केला जाईल. आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहतोय या नवघरच्या मैदानात. मला वाटतं घोडबंदर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला ऑफिशियल कॉल देखील आम्हाला कळवायचा आहे. एक्सर संघ इथे दाखल होतोय. खारीगाव संघ देखील दाखल झालाय. पुढचा चेंडू मला वाटतं स्लोअर रन पद्धतीचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच आपल्या जागी स्थिर आहेत. चांगल्या चेंडूची होते समाप्ती. 10 चेंडू 38 धावा. आता मात्र सामना कठीण होऊन बसलाय कारण 10 चेंडूंमध्ये मला वाटतंय कमीत कमी आता 6 मोठे फटके हे खेळावे लागतील. कारण आधी गणित होतं आपण 5 मोठे फटके पकडले होते परंतु या 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. इथे मात्र जेन्युइन लेग ब्रेकचा मारा पाहायला मिळतोय यश मार्फत. काहीच समजत नाहीये. मी त्याला चेंडू पडल्यानंतर हातभर वळतोय. इथे मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि एक आगळा वेगळा प्रयत्न करण्याचा क्षेत्ररक्षकांना दिसतोय. झेल सुटतोय. घोडबंदर संघ मला वाटतं प्रथम फलंदाजी घेतलेली आहे आणि नवघर संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. यस नक्कीच राई संघातील मातब्बर खेळाडू प्रफुल्ल पाटील यांचे चिरंजीव आहेत. अजून एक चांगला चेंडू यश मार्फत संपूर्ण वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे यश मार्फत आणि कुठेतरी डॉमिनेटिंग पोझिशनला दिसतोय तो म्हणजे राई संघ. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. यश यांची गोलंदाजी पाहिली तर फक्त
1 धावेचं षटक हाताळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते यश घरत मार्फत. फक्त आणि फक्त 1च धावेचं षटक. आता मात्र 6 चेंडू आणि 37 धावा. बघा 6 बॉल 6 षटकार देखील ठोकले ना तरी कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार हा सामना मुर्दा संघ जिंकू शकत नाहीये. परंतु क्रिकेट आहे, काहीही घडू शकतंय. 6 चेंडू 37 धावा कंपल्सरी तुम्हाला करावे लागतील. या सचिन येत आहेत. सचिन यांचा पहिला चेंडू मीत यांच्या मार्फत भिरकावून दिला जात आहे. पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. अजून 5 मारावे लागतील. एखादा अतिरिक्त चेंडू आला तर गणित बनू शकतंय. होप सो. अजून एक येतोय का? अजून एक येतोय. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. कुठेतरी उशीर केलाय का मी त्याला फलंदाजीला पाठवण्यासाठी? नक्कीच प्रश्न पडला असेल मुर्दा संघासमोर. आता मात्र थोडस दडपण मध्ये येतोय का गोलंदाज? 4 चेंडू आणि 25 धावा. चला सर्व संघनायक या. आपण एक्सर संघ आहे, नवगर आहे, गोडदेव आहे, खारीगाव आहे, उर्वरित संघ या. आपण इथे मात्र चांगला चेंडू मी म्हणेन. आता मात्र चेंडू जातोय निर्धाव. चला मीरा संघ, पेनकरपाडा संघ आपले प्रतिनिधी पाठवा. कर्णधार असतील तर कर्णधारांनी या. इथे मात्र चांगला चेंडू. 2 षटकार आल्यानंतर इथे मात्र कमबॅक केलं जात आहे सचिन मार्फत. बघा सर्वप्रथम आम्ही एक्सर संघाची जी मॅच आहे 19 तारखेला त्याचा ड्रॉ करणार आहोत आणि तदनंतर जे 5 संघ 4 संघ जिंकतील आणि 1 चिठ्ठी विजेता संघाची असेल ते देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. अजून एक मोठा फटका येतोय परंतु थोडा नाही, भरपूर जास्त उशीर झालाय. अजून एक षटकार येतोय हर्ष भोईर यांच्या बॅटमॅनना. वेलकम डीजे. बॉल नाही. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जर बघितली तर धावा झाल्यात त्या म्हणजे 38 धावा झाल्या आहेत. 42 धावा करायच्या, 56 धावा करायच्या होत्या. धावा झाल्यात त्या म्हणजे 38. शेवटचा चेंडू असेल या सामन्याचा. बॅटची कड घेऊन डी झोन मध्ये चेंडू जातोय आणि इथे विजयी ठरतोय तो म्हणजे जेम्स बॉन्ड राईस संघ. अभिनंदन. मॅच कडे